संबंध देशभरामध्ये लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत आहेत, तर पालघरमध्ये लवकरच निवडणुका होणार असून या ठिकाणी तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळाली। परंतु या लढतीमध्ये दोन मोठे पक्ष हे आमने सामने आहेत। बहुजन विकास आघाडी जे पालघरमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्यांचं संबंध देशामध्ये वर्चस्व आहे। तर हे दोन्ही पक्ष यापूर्वी देखील आमने सामने आले होते, ते म्हणजेच उमेदवारी अर्ज भरताना। तर पुन्हा एकदा तेच चित्र विरारमध्ये पाहायला मिळालेलं आहे। विरार पूर्वेच्या कारगिल नगर या परिसरामध्ये बहुजन विकास आघाडीचा एक जोरदार प्रचार सोहळा सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते नितेश राणे हे आले असताना त्यांनी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि या ठिकाणी त्यांचा देखील एक ताफा इथून जात होता। याच वेळेस बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमने सामने आले। तर यावेळेस अप्पांचा म्हणजेच आमदार हितेंद्र ठाकूरांचा जयघोष तसंच मोदी सरकारचा जयघोष पाहायला मिळाला। आमने सामने आल्यानंतर हा जयघोष इतक्या टोकाला गेला की अगदीचे कार्यकर्ता पदाधिकारी पेटून उठले होते। निवडणुकींची खरी लढाई जी आहे ती पालघरच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उमेदवारी अर्ज भरत असताना देखील बहुजन विकास आघाडी आणि भाजपा एकत्रचे आमने सामने आले होते। तर आता पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय। या चित्रानंतर एक चित्र स्पष्ट होतंय, ते म्हणजे महाविकास आघाडी कुठे या शर्यतीमध्ये मागे राहिलेली आहे। महाविकास आघाडीने सुरुवात तर जोरदार केली होती, पण जसजसं ही शर्यत पुढे जाते तसं ही तिरंगी नसून ही द्वितीय लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे। आणि ही लढत आहे बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षामध्ये। या दोघांचे आमने सामने झाल्यानंतर आणखी किती जल्लोष उठतायत की यापुढे कोणते विषय वाढतायत हे पाहण्यासारखं असेल। 4 जूनला निकाल लागल्यानंतर या दोन्ही पक्षांपैकी कोणता पक्ष पुन्हा एकदा वर चढवतं हे देखील पाहण्यासारखं असेल। यावेळेस बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी मनीष राऊत, माजी नगरसेविका मिनल पाटील तसेच पदाधिकारी जहीर शेख, मनोज राऊत, विनोद पाटील हे देखील इतर कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते।